आई हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर प्रेम, माया, त्याग आणि संस्कार उभे राहतात. पण काही आई अशा असतात, ज्या फक्त आपल्या लेकरांचं संगोपन करत नाहीत, तर एका संपूर्ण राष्ट्राचं भविष्य घडवतात. आज आपण ज्या महान स्त्रीविषयी बोलणार आहोत, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होय. जिजाबाई फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई नव्हत्या, त्या होत्या स्वराज्याची पहिली शिल्पकार. 12 जानेवारी 1598 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा लखुजी जाधवांच्या घरात जन्माला आली एक कन्या, जिजाबाई. लहानपणापासूनच जिजाऊंनी युद्धकला, राजकारण, धर्मशास्त्र आणि शास्त्र यांचा अभ्यास केला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची फारशी संधी नव्हती. पण जाधव घराण्यातील संस्कारामुळे जिजाऊ बुद्धिमान, दूरदृष्टी असलेल्या आणि स्वाभिमानी बनल्या. त्यांच्या मनात लहानपणापासून एक गोष्ट पक्की होती, अन्याय सहन करायचा नाही. जिजाऊंचं लग्न झालं शहाजी महाराज यांच्याशी. राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. मुघल आणि आदिलशाही यांचं वर्चस्व होतं. सत्तेचे खेळ, युद्ध, विश्वासघात या सगळ्यात जिजाऊंना संसार सांभाळायचा आणि स्वतःला मजबूत ठेवायचं होतं. त्यांनी अनेक संकट पाहिली. वडिलांचा खून, राजकीय कट कारस्थानं, विभक्त कुटुंब जीवन, पण त्या कधी खचल्या नाहीत. कारण त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला शिवरायांचा. त्या छोट्या बाळाकडे पाहताना जिजाऊंच्या मनात एकच विचार होता, हा माझा मुलगा नाही, हा भविष्यातील राजा आहे. रामायण, महाभारत, संत साहित्य, धर्म आणि नीतीचे धडे जिजाऊंनी शिवरायांना केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर त्या कथांमधील मूल्य त्यांच्या मनात खोलवर रुजवली. त्यांनी शिकवलं, स्त्रीचा सन्मान राखा, प्रजेवर अन्याय होऊ देऊ नका, धर्मनिरपेक्षता जपा आणि सर्वात महत्त्वाचं स्वाभिमान कधीही गमावू नका. शिवरायांच्या प्रत्येक निर्णयामागे जिजाऊंची शिकवण होती. या मूल्यांमधूनच स्वराज्याची पायाभरणी झाली. पुण्याची जहागिरी उजाड झाली होती. लोक भयभीत होते. शेती उद्ध्वस्त झाली होती. जिजाऊंनी तिथे नवसंजीवनी दिली. शेती पुन्हा सुरू केली. न्यायनिवाडा केला. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्या फक्त आई नव्हत्या, त्या एक कुशल प्रशासक होत्या. त्या प्रजेचे प्रश्न ऐकत, न्याय देत आणि शिवरायांना प्रत्यक्ष प्रशासनाची शिकवण देत. त्या काळात स्त्रिया पडद्याआड असत, पण जिजाऊ निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होत. त्यांनी दाखवून दिलं, स्त्री फक्त घरापुरती मर्यादित नसते, ती राष्ट्र घडवू शकते. त्यांनी शिवरायांना स्त्रियांच्या सन्मानाची शिकवण दिली. म्हणूनच स्वराज्यात स्त्रीला कधीही अपमानित केलं गेलं नाही. 6 जून 1674 रायगड, शिवरायांचा राज्याभिषेक. तो केवळ एका राजाचा सोहळा नव्हता, तो एका आईच्या स्वप्नांचा विजय होता. जिजाऊंच्या डोळ्यात समाधान होतं, कारण त्यांनी जे पेरलं होतं ते आता फळाला आलं होतं. राजमाता जिजाऊ आपल्याला काय शिकवतात? संकटात खचायचं नाही, मुलांना योग्य संस्कार द्यायचे, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं आणि मोठे स्वप्न पाहायचं. त्या सांगतात, स्त्री कमकुवत नाही, ती निर्माण करती आहे. राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त इतिहासातील एक व्यक्ती नाहीत, त्या एक विचार आहेत, एक शक्ती आहेत, एक प्रेरणा आहेत. जर शिवराय सूर्य असतील, तर त्या सूर्याला तेज देणारी किरण म्हणजे जिजाऊ. स्वराज्याचं स्वप्न पाहणारी, ते स्वप्न आपल्या लेकराच्या मनात रुजवणारी आणि ते स्वप्न सत्यात उतरलेलं पाहणारी, हीच ती स्त्री, स्वराज्याची पहिली शिल्पकार, राजमाता जिजाऊ. प्रत्येक घरात एक जिजाऊ जन्माला आली, तर प्रत्येक घरातून एक शिवराय घडेल. हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच विषयासोबत. धन्यवाद.